सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद आहेत। वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे। आज बाजार समितीत व्यापारी आणि वाहन चालक संघटनांची बैठक होणार असून पुढील दिशा ठरवली जाणार आहे। मात्र कांद्याच्या ऐन हंगामात बाजार बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी आफ्ताब शेख कडून। आफ्ताब, सौरभ, आपल्याला कल्पना आहे की सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याच्या बाजारपेठेसाठी राज्यभरात नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र असेल, तेलंगणा असेल, अगदी कोलकात्यापर्यंत सोलापूरचा कांदा जो आहे तो देशभरात जात असतो। मात्र ट्रान्सपोर्ट युनियनने जे ते काल संपाची हाक दिलेली होती आणि त्यामुळं सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कांद्याचे लिलाव झाल्यानंतर अचानक ट्रक चालक जे आहेत ते देखील आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत स्टेअरिंग आम्ही धरणार नाही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका जी आहे ती ट्रक चालकांनी काल घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्यामुळे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पार पडल्यानंतर जी लोडिंग सुरू होते कांद्याची ती उशिरा सुरू झाली आणि दुपारनंतर लोडिंग सुरू झाल्यानं अजूनही आपल्याला बाजार समितीमध्ये असे कांद्याचे बॅग्स जे आहेत ते अजूनही ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सकाळपर्यंत अजूनही लोडिंग जी आहे ती बाजार समितीमध्ये अजूनही सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे उशिरा जी आहे ती लोडिंग झाल्या कारणानं सोलापूर बाजार समितीतले जे व्यापारी आहेत त्यांनी एकमताने निर्णय घेतलेला होता की आजचे जे लिलाव आहेत ते आपण बंद ठेवूयात आणि पुन्हा उद्या बाजार सुरू ठेवायचा की नाही या संदर्भात निर्णय घेऊयात अशी प्राथमिक चर्चा जी आहे ती कालच्या बैठकीत झाली होती। सुदैवानं काल ट्रान्सपोर्ट युनियननं आपला संप मागे घेतला आणि त्या पद्धतीनं सोलापूर जिल्हा मोटर महासंघानं देखील आपला संप जो आहे तो मागे घेतल्याची घोषणा काल रात्रीच केलेली आहे। त्यामुळं आज आता शेतकऱ्यांचं संकट टळलेलं असं म्हणावं लागेल। संपाची टांगती तलवार खरं शेतकऱ्यांवरती होती, खरं निर्यात बंदीचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसला होता, त्यातच संपाची टांगती तलवार शेतकऱ्यांवरती होती। त्यामुळे आज जरी बाजार बंद असले तरी सुदैवानं उद्यापासून बाजार पुन्हा एकदा सुरू राहतील अशा पद्धतीची स्थिती सोलापूरच्या बाजार समितीमध्ये सध्या आहे। इकडे कांद्याचे दर पडल्यानं शेतकरी आधीच चिंतेत होते तर दुसरीकडे हा संपाचा फटका देखील शेतकऱ्यांना बसलेला होता। सध्याच्या माहितीनुसार आजचे लिलाव जरी बंद असले तरी उद्यापासून लिलाव जे आहेत ते कांद्याचे पूर्ववत होण्याची शक्यता आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद आफ्ताब या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।